बाईक स्वार जेव्हा इकडनं येतो तर ह्या रस्त्याला कुठली सिक्युरिटी ठेवलेली नाही त्यांनी. इथे एवढा मोठा खड्डा आहे की हे अपघाती होण्याचे खूप मोठे चान्सेस इथं आहेत आणि ह्या अपघातामुळे एखादा मोठा जीवितहानी घडू शकते. आपण बघू शकता किती मोठा खड्डा आहे. शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियम अटींचं पालन होत नाहीये. कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांची पूर्णपणे मनमानी चालू आहे आणि त्या मनमानीपायी अनेक अपघात इथे घडत आहेत. नाशिक सापुतारा NH 953 महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे वाहन चालक, स्थानिक नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेत. प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांविरोधात संताप व्यक्त केला जातोय. रस्त्यांवर नियमित पाणी मारलं जात नसल्यानं मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. घाट परिसरात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यानं बाहेरील वाहन चालकांची दिशाभूल होते. अचानक वळणे, अपुरी सूचना आणि सुरू असलेल्या खोदकाम यामुळे अपघातांचा धोका वाढला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पुलाच्या ठिकाणी करण्यात आलेली तात्पुरती सुरक्षा व्यवस्था देखील अपुरी असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान रस्त्याच्या कामाचा परिणाम परिसरातील स्ट्रॉबेरी पिकांवर देखील होतोय. धुळीमुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम झाल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याचं सांगितलं जात आहे. नेमकी म्हणजे रस्ता झाला पाहिजे. शेतीचं नुकसान झालेलं आहे. किती नुकसान झालेलं आहे. आता पाण्याचे दिवस किती जवळ आले. नाही जर झाला तर हे रहदारी कोणीकडून जाणार. स्थानिक कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्यांबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी रोज पाणी मारलं जातं, तसंच काही त्रुटी असतील तर त्या देखील दूर करू असं सांगितलंय. मात्र पाणी मारल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या स्वरूपातील पुरावे मागितले असताना संबंधितांकडे कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचं समोर आलं. त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे पावसाळा जवळ येत असताना अद्यापही कामांमध्ये कोणतेही ठोस नियोजन दिसून येत नाहीये. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. पावसाळ्याच्या आत जर कामे पूर्ण झाली नाही तर महामार्ग पूर्णपणे ठप्प होऊ शकतो अशी स्थिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आपण जर बघितलं तर ह्या रस्त्याला इतकं एवढं मोठं घातक प्रमाणाचं आहे. तर तुम्हाला दाखवतो घातकी कसा आहे ते रस्ता. बाईक स्वार जेव्हा इकडनं येतो तर ह्या रस्त्याला कुठली सिक्युरिटी ठेवलेली नाही त्यांनी. इथे एवढा मोठा खड्डा आहे की हे अपघाती होण्याचे खूप मोठे चान्सेस इथं आहेत आणि ह्या अपघातामुळे एखादा मोठा जीवितहानी घडू शकते. आपण बघू शकता किती मोठा खड्डा आहे. ह्या एवढ्या मोठ्या खड्ड्यामध्ये जर एखादी गाडी किंवा एखादा मोठा अपघात किंवा दुचाकी स्वार जर झाला, याच्यामध्ये पडला तर मोठा अपघात घडू शकता. एवढ्या ह्या गोष्टी बघून सुद्धा ह्या प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. जे कोण ठेकेदार असतील, जे कोणी इंजिनियर असतील, त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं पूर्ण दिसत आहे. प्रशासनानं तातडीनं धूळ नियंत्रण, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि रस्त्यांची कामं वेगानं पूर्ण करावीत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. तसंच या गंभीर समस्यांची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील स्थानिक ग्रामस्थांनी दिलाय. तर नमस्कार मंडळी, आज आपण आलोय करंजखेड फाटा ते सापुतारा हा महामार्ग जो चालू आहे. बऱ्याच दिवसापासून या रस्त्याचं काम चालू आहे. तर या रस्त्याला अनेक समस्या सध्या उद्भवत आहे आणि बरेच या ठिकाणी म्हणजे कंप्लीट करत आहे, पण त्याची दखल अजूनपर्यंत शासनाने कोणत्या प्रकारे घेतली नाही. आत्ताच अनेक या ठिकाणी जे काम चालू आहे ते त्यात काय काय समस्या आहेत ते आता इथल्या स्थानिक नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, आपलं नाव काय? पंकज चव्हाण. काय समस्या आहे नेमकी? समस्या अशी आहे की दर दिवशी या रस्त्याने गाड्या भरपूर चालतात. हा नॅशनल हायवे आहे. सापुतारा ते इकडे करंजखेड वणी जाण्यासाठी हाच मेन रस्ता आहे. शेतकरी राव किंवा इथले नागरिक रोज दर दिवशी इथूनच जातात ते. पण रस्ता इतका घाण झालेला आहे, इतक्या खराब झालेला आहे रस्ता. तर रस्त्यासाठी इतकी मागणी केलेली आहेत. आम्ही लेटर खूप दिलेले आहेत. कलेक्टर ऑफिसला पण लेटर दिलेलं आहे, पण काहीच नाही. एकदम बोगस पद्धतीने पाणीसुद्धा शिपती नाही रस्त्यावरती. काहीच काम करते नाही आहेत. एकदम घाण पद्धतीने इथे ढिगक मारून ठेवलेले आहेत. रोज एक ॲक्सिडेंट होतोच. दर दिवशी ॲक्सिडेंट होतोच इथे.
आणि इथं टायमावरती ॲम्ब्युलन्स सुद्धा बोरगावला अवेलेबल राहत नाही, काहीच नाही. तुम्ही बऱ्याच वेळा ॲम्ब्युलन्सची पण मागणी केली होती, त्याची पण काय नेमकी व्यवस्था आहे? त्याची पण काहीच नाही, ॲम्ब्युलन्स सुद्धा नाही अजून इथं. ॲम्ब्युलन्स इथं मागितली 102 दिलेली आहे, इथं 108 टायमावर राहत नाही, इथे टायमावरती काहीच नाही इथे. तर तुमचं नाव काय? किरण पवार. काय समस्या आहे नेमकी? समस्या अशी आहे का रोजचे म्हणजे धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होऊ राहिले. म्हणजे त्याच्यावर रोजचं पाणी मारायचं नाही, काहीच नाही. खड्डे खुड्डे म्हणजे रस्त्याला भरपूर पडले, त्याच्यावर कोणी लक्षच देत नाही. ती असं आहे, आमचे स्ट्रॉबेरी शेती संपूर्ण धुळीनं गेली. आम्ही शेतकरी सर्व लॉस. आणि हा कॉन्ट्रॅक्टर आहे ना, हा पाणी मारत नाही. पाणीच मारत हो, आणि मनमानी चालू आहे त्यांचं. पाणी मारायचं काय आहे, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरायचा प्रयत्न चालू आहे, पण आमचा शेतकरी एकत्रित येत नाही, अशी समस्या आहे. तहसीलदार साहेबांकडे पण आम्ही मागच्या वेळेस सांगितलं, पंचनामे करू, हे करू, ते करू, काही केलं नाही. हां, तर या बाबतीत थोडा विचार शासनाने करावा आणि शासनापर्यंत बातमी पोहोचवण्याचं काम तुम्ही करायला, अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. काय? राहुल भोये माझं नाव. हां. हे रस्त्यावर बाईक ज्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो. म्हणजे जाता जाता सगळ्यांना धुळीमधून प्रवास करायला लागतो, म्हणजे जेणेकरून पाणीचा जास्त वापर करायला पाहिजे त्यांनी शिपण्यासाठी. जेणेकरून एक दिवस मला तर कधी दिसलं नाही का पाणी शिपलं त्यांनी, असं वाटतंय. तर हा रस्ता नाही, जेणेकरून पावसाळ्यात पूर्ण नाही झालं तर खूप त्रास होणार आहे. गाड्या खूप स्लिप होत आहे रस्त्यावर, नाही का. तर असे ह्या कारणामुळे तर लवकरात लवकर तो रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे. अजून खूप ब्रिज आहे, ते तोडल्यानंतर अजून खूप त्रास होणार आहे लोकांना. साईड पट्टीवरून बाईक खाली उतरावं लागते लोकांना, आणि साईड पट्टी अशी सोडली आहे की ती जेणेकरून बाईक साईडला घालावं लागते लोकांना. असं. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण नाशिक ते सापुतारा जोडणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे 953, त्या ठिकाणी आलो होतो. आणि हा जो आहे त्या रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे. आणि रुंदीकरण जर बघितलं तर आज आपण बघतोय महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कुठलाही नियमबद्ध काम जे पाहिजे ते कुणीच केले जात नाही. आणि आज बघितलं तर हे आपण जो रस्ता बघतोय, तर ह्या रस्त्याची इतकी घाणेरडी परिस्थिती आहे, धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. आणि ह्या धुळीच्या साम्राज्यामुळं जे लोकल जे असणारे जे बाईक सवार असतील किंवा डेली प्रवास करणारे असतील, आणि ज्या पद्धतीने जे आपण बघतोय ना, ते धुळीमुळे त्यांचं जे अपघाताचं प्रमाण जे आहे ते खूप वाढलेले आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आहे ना, कुणीच प्रशासन लक्ष देत नाही. फक्त त्यांचे आतापर्यंत किती बातम्या लागल्या असतील, किती जणांनी व्हिडिओ काढले असतील, पण कुठल्याच व्हिडिओ किंवा बातमीची दखल कुठल्याही प्रकारची घेतलेली नाही. तर हे कुठंतरी स्वतःच्या मनमर्जीपणा चालू आहे आणि कुणाचा दबाव नाही यांना. त्याच्यामुळे हे सर्व ह्या अशा घटना घडत आहेत. अनेक घटना इथं घडत आहे, आणि त्यामुळे काय होतंय, इथे कोणत्याही शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियम अटींचं पालन होत नाहीये. कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांची पूर्णपणे मनमानी चालू आहे, आणि त्या मनमानीपायी अनेक अपघात इथे घडत आहे. आता काही ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेत, पण काही ठिकाणी दिशादर्शक फलकच लावले नाही. त्यामुळे रात्री बेरात्री अनेक अपघाताच्या संभावना इथं घडतात, आणि अनेक अपघात घडलेले पण आहेत. त्यामुळे काय होतं, ही सगळी चुकी जर प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे, तर जे अपघात घडत आहेत त्याला त्या अपघात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर आता दाखल व्हायला हवा होता, पण तो कोणत्याही प्रकारे शासनाची मनमानी धरून तो होत नाहीये. आणि अनेक लोकांचं यात नुकसान झालंय, आणि अनेक लोकांनी यावेळेस अनेक तक्रारी केल्या, जिल्हाधिकारीपर्यंत यांच्या मिटिंगा झालेल्या आहेत, पण कोणत्याही प्रकारच्या नियम अटी वापरल्या जात नाही. आणि त्यामुळे काय होतंय, स्थानिकांना त्याचा अत्यंत मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. त्याचं काम इतक्या संथगतीने चालू आहे, कोणत्याही पद्धतीचं नियोजन नाही. काही ठिकाणी पूल खोदून ठेवलेत, काही ठिकाणी डायरेक्ट रस्त्याचं काम चालू आहे, जिथं पूल नंतर बांधणार. कोणत्या पद्धतीचं नियोजन आहे ते शासन आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांनाच माहीत आहे. आणि इथे पुढारी जे राजकीय पुढारी आहेत, त्यांनी अनेक वेळा जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय, पण त्या कोणत्याही अधिकारी त्यांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन देऊन गप्प करत आहेत. या रस्त्याने जाताना इथल्या स्थानिकांचा असा आरोप आहे की इथं पाणीच मारलं गेलं नाही आतापर्यंत.
आणि त्या पाणी न मारल्यामुळे काय होतं, धुळीचं साम्राज्य आजूबाजूला पसरतंय. सगळ्यात जास्त स्ट्रॉबेरीचं उत्पन्न महाबळेश्वर नंतर जर कुठे निघत असेल तर ते या परिसरात आहे, बोरगाव परिसरात. आणि त्या बोरगाव परिसरात अशा पद्धतीच्या धुळीच्या साम्राज्यामुळं स्थानिक जे रस्त्यावर बसायचे विक्रीसाठी, तर ते आज विक्रीसाठी स्वतःच्या दारात न बसता दुसऱ्याच्या दारात जाऊन बसताय. त्याच्यामुळे त्यांचं पण नुकसान होतंय. त्यांना स्ट्रॉबेरी बाहेर पाठवावं लागते आणि ती कमी दरात. स्थानिक असल्यामुळे स्थानिक लेवलला त्यांचं भाडं तोडं सगळ्या गोष्टी वाचतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांना स्थानिकांना रोजगार भेटत होता. पण तो रोजगारही या रस्त्यामुळे पूर्ण डबघाईस आलेला आहे. आणि आम्ही बघतोय जागोजागी काही ठिकाणी दिशादर्शक फलक लावले, पण काही ठिकाणी अजिबातच दिशादर्शक फलक लावलेले नाही. त्याच्यामुळे दर दिवशी इथे अपघाताचे प्रमाण रोज घडत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भागात इतकं संथ गतीने काम चालू आहे. जर पावसाळ्यात जर असंच काम चालू राहिलं तर हा रस्ता पूर्ण डबघाईला येईल. म्हणजे या रस्त्याची वाहतूकच पूर्ण बंद होण्याच्या मार्गावर राहील. तर शासनाने म्हणजे अनेक इथे स्थानिक आलीम बातम्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्या न्यूज चॅनलची सुद्धा दखल शासनाने अद्यापर्यंत घेतली नाही. तर याचा आपण नक्कीच पाठपुरावा करणार आहोत. आणि शासन मनमानी कारभार करत असेल तर इथे आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही.